मराठी मंडळीची टॅगलाईन माहिती आहे का तुम्हाला काय आहे? मराठी माणसांचं मराठी चॅनल. त्यामुळे मराठी माणसांना इतक्या खालच्या दर्जाच्या कमेंट करणं मला अपेक्षित नव्हतं. अजितदादा पवार यांचा बीड दौरा झाला आणि त्या बीडच्या दौऱ्यामध्ये अजितदादा पवार हेलिकॉप्टरनं त्यांची एंट्री झाली. इतरही इव्हेंट मी त्यामध्ये दाखवले आणि हेलिकॉप्टरमधनं रुपालीताई चाकणकर देखील अजितदादांसोबत खाली उतरल्या आणि त्या व्हिडिओवर तुम्ही अशा प्रकारच्या कमेंट केल्या, मला अक्षरशः माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. एक नालायक व्यक्ती असं लिहितोय की रूप की राणी चोरों का राजा एका बरोबर. रुपालीताई चाकणकर आणि अजितदादा पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, रुपालीताई चाकणकर महिला आघाडीचे अध्यक्ष आहे, त्यामुळे ते सोबत राहणारच आहे. दुसरा एक नालायक युजर असं लिहितोय की बाई काय दादाला सोडत नाही. अरे बाबा, दादा जनसन्मान यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर सभा घेत फिरत आहेत आणि त्या नात्यानं रुपालीताई चाकणकर यांना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष या नात्यानं दादासोबत फिरणं गरजेचं आहे. पुढचा एक युजर असं लिहितोय की टोपी मस्त मराठी पिक्चर मधली खलनायक सारखी आहे. दादांना काही गुलाबी जॅकेट आणि ती टोपी घालायची हौस नाहीये. जी टीम सांगते त्या पद्धतीचा पेहराव दादाला करावा लागतो, हे दादांनी स्वतः एका सभेमध्ये सांगितलेलं आहे. एका युजरनं तर हद्दच केली, म्हणजे ते दादाला सल्ला देत आहेत की कधीतरी तुमची बायको दादा सोबत असू द्या. अरे बाबा, सुनेत्रा वहिनी या खासदार आहेत, त्या त्यांच्या लेवलचं काम करत आहेत. दादा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, दादाच्या पद्धतीने गरज पडेल तेव्हा सुनेत्रा वहिनी असतील ना सोबत. पुढचा एक युजर असं लिहितोय की रुपाली अजित पवार यांच्याबरोबर सारखी फिरत असते. अरे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या, तर फिरणारच ना महाराष्ट्रामध्ये. एक युजर म्हणतोय की रुपाली चाकणकर मागं आहेच की, आणि एका युजरनं तर हद्दच केली आहे कमेंट करताना. म्हणजे या कमेंट मला बिलकुल अपेक्षित नाही आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला यायचे असतील तर नीट व्यवस्थित कमेंट करत जा. हे काय, चाकणकर अजित पवार यांची बायको आहे म्हणून ती फिरायला जाणारच आहे होय? हे मराठी मंडळीवर मी बिलकुल खपून घेणार नाही, तुम्हाला ब्लॉक केलं जाईल. बाई काय दादांचा पिच्छा सोडत नाही, रुपालीताई पण सोबत, म्हणजे महाराष्ट्रातील जनतेनं काय समजायचं? म्हणजे काय आता प्रचाराला फिरू नये का रुपालीताई चाकणकर आणि अजितदादांनी सोबत? एक युजर असं लिहितोय की दादा कधीतरी स्वतःच्या बायकोला घेऊन फिरत जा, सारखं चाकणकर दिसते, बायको ओरडेल झिपरी पाठीमागं चप्पल पुसायला फिरते का म्हणून. अरे बाबा, सुनेत्रा वहिनी तेवढ्या समजूतदार आहेत आणि त्यांना माहिती आहे प्रचारासाठी फिरावं लागतं म्हणून. तू फुकटचे सल्ले देऊ नको अजितदादांना, समजलंस का? एक युजर पुन्हा म्हणतोय की दादा केव्हा तरी सुनेत्रा वहिनींना घेऊन पण फिरा. गरज पडेल तेव्हा फिरतील ना सुनेत्रा वहिनी. आता लोकसभेला फिरल्यास ना सुनेत्रा वहिनी, तेव्हा नाही दिसलं का तुम्हाला सुनेत्रा वहिनी फिरताना? याच्यानंतर रुपालीताई चाकणकर, अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल आपल्या चॅनलवर एकही अशा प्रकारची थर्ड क्लास कमेंट जर आली तर तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. हा कोण चॅनलवाला आहे? दादा वाकल्यापासून सगळंच दाखवतोय, जसं काय चॅनल नाही एखाद्याची लाल करण्यासाठीचे माध्यम आहे की काय? गोरगरिबांच्या व्यथा मांडा. गोरगरिबांच्या व्यथा देखील मी मांडलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती. कुणाची लाल करून घेण्यासाठी मी या चॅनलवर व्हिडिओ टाकतोय ते तुम्ही कृपया मला सांगू नका. यानंतर एकही वेडी वाकडी प्रतिक्रिया मला मराठी मंडळी या चॅनलवर दिसली नाही पाहिजे तुमची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.